नमस्कार, बघा आरएनए न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा आरएनए न्यूज मराठी। आज उमरखेड येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा या मैदानावर हिंगोली लोकसभाचे माननीय खासदार हेमंत पाटील यांच्या वतीने भव्य नोकरी महोत्सव हा कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आलेला आहे। आमचे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील आज आपल्या तालुक्यातील संपूर्ण परिसरातील हिंगोली लोकसभा मतदारसंघातील इथं शेकडो हजारो विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि आपल्या इथं इंटरव्ह्यू देत आहेत आणि जवळपास 60 ते 70 कंपन्या इथं विद्यार्थ्यांचे इथं इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेले आहेत। आपण इथं काही असे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण आता प्रतिक्रिया जाणून घेऊया। दादा, आपण कुठून आलेले? आपण पुसदवरून। आपलं काय शिक्षण झालेलं आहे? 12वी फेल आहे का? बरं, काही आयडिया वगैरे आपण काही केलेलं आहे का? बरं, तरी आपण इंटरव्ह्यू द्यायला आलेले आहेत। बरं दादा, आपण कुठून आलेले आहेत? संभाजीनगर, औरंगाबाद। बरं, आपलं काय शिक्षण झालेलं आहे? आयटीआय झालेलं आहे। बरं, आतापर्यंत कुठल्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला आपण? 2 कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला, 8 तास 12 तास। अच्छा, आपण प्रॉपर संभाजीनगरचे? ठीक आहे। पार संभाजीनगरतून विद्यार्थी इथं आलेले आहेत इथं इंटरव्ह्यू देण्यासाठी। आज आपल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनी विद्यार्थ्यांना एक चांगला इथं नोकरी महोत्सव, नोकरी उपलब्ध व्हावा करिता इथं सगळं इथं आयोजित करण्यात आलेले आहे। आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विदर्भातील आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं हा भव्य नोकरी महोत्सव ठेवण्यात आलेला आहे। आपण बघताय की हजारो तरुणी या महोत्सवासाठी आलेले आहेत आणि यासाठी गेल्या 1 महिन्यापासून वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी, मोठ्या जिल्हा परिषद गटातील गावांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू कसे द्यायचे, त्यांचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे यासाठी कॅम्प्स घेण्यात आले आणि आपण बघताय की हजारो तरुण आलेले आहेत या भव्य नोकरी महोत्सवासाठी। आता आपण यासारखी इंटरनॅशनल ग्रुप आहे, टाटा आहे, इन्फोसिस आहे, नामांकित देशभरातल्या आलेले आहेत आणि या भागातल्या तरुणांना एकाच छताखाली 60 कंपन्यांना आज मुलाखत देता आलेली आहे। काही लोकांच्या निवडी पण झाल्या आहेत। हिंगोली इथं मेळावा झाला, हिंगोलीमध्ये जवळपास 500-550 लोकांना ऑफर लेटर ऑन दी स्पॉट केलेले.